मावळमधली ही दृश्य या ठिकाणी धक्कादायक बातमी समोर येते। मावळमधील कुंडमाळा या ठिकाणी हा पूल कोसळलाय। यामध्ये अनेक पर्यटक वाहून गेल्याची भीती व्यक्त केली जाते। साधारण 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे आणि आमचे प्रतिनिधी सागर यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला हा पूल पडला त्यावेळी 30 ते 35 पर्यटक या पुलावरती उपस्थित असल्याची माहिती देखील समोर येते। पुन्हा एकदा जाऊयात आपले प्रतिनिधी सागर यांच्याकडे। सागर, आपण पाहतो कुठलेही पर्यटन स्थळ असेल त्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी असतात, पोलीस अधिकारी असतात, त्या ठिकाणी मोठा बंदोबस्त सिक्युरिटी देखील तैनात असते। या क्षणाला या व्हिज्युअलच्या माध्यमातून आपण पाहू शकतो कुठलाही पोलीस अधिकारी या ठिकाणी उपस्थित असल्याचं पाहायला मिळत नाहीये। काय अधिक माहिती मिळते त्या संदर्भात? हा पूल पडला, ज्यावेळेस पूल पडला त्यावेळेस पर्यटक जे आहेत त्या पुलावरती आलेले होते आणि ही घटना जी आहे तेव्हा एक 2 तासापूर्वी घटना घडलेली आहे। पावसाचा जोर जो आहे तो मोठ्या प्रमाणावरती आहे आणि आपण जर पाहिलं तर पाण्याची पातळी जी आहे ती वाढलेली सध्या आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीतच ही घटना, आज रविवारचा दिवस असतो, पर्यटक मोठ्या प्रमाणावरती कुंडमाळा परिसरामध्ये जात असतात आणि ही घटना घडल्यानंतर स्थानिक लोक असतील त्याचबरोबर काही पर्यटक असतील यांना सर्वांना वाचवण्याचा प्रयत्न जो आहे तो सुरू केलेला आहे। आपण एक फोटो सध्या आपल्याला पाहायला मिळतोय की जो पूल आहे तो एकदम मधोमध तुटलेला आहे आणि हा पुलावरती गर्दी किती असू शकते किंवा काही लोक जाताना दिसत आहेत, तेही लोक यामध्ये वाचलेले आपल्याला पाहायला मिळतात। नक्कीच मोठ्या प्रमाणावरती पर्यटक आज त्या ठिकाणी गेलेले असतील याची अंदाज आज सुट्टी असल्यामुळे येतोय आणि त्यामुळं ती घटना घडली त्यावेळेस नेमकं आतमध्ये किती वाहून गेले, किती जणांनी वाचवण्याचा प्रयत्न केला ही माहिती समजू शकली नाही। प्रशासन काही वेळामध्ये घटनास्थळी दाखल होईल आणि त्यानंतर ही सर्व माहिती जी आहे ती समोर येईल। सागर, तुम्ही म्हणाला 2 तासापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि जी दृश्य आता समोर आली आहेत त्यामध्ये तिथले स्थानिक लोकच पुलावरून पडलेल्या या पर्यटकांची मदत करताना पाहायला मिळतात। 2 तास झालेले त्या घटनेला अजूनही कुठला प्रशासकीय अधिकारी, कुठलेही प्रशासन या ठिकाणी उपस्थित नाहीये, त्यामागची कारणं काय नेमकी? नक्की ही घटना घडली त्यावेळेस पोलीस अधीक्षक यांना विचारलं असतं ते म्हणले अशा पद्धतीची घटना घडली की मला माहिती नाही, मी विचारून सांगतो। मात्र अजून पोलीस प्रशासनाला ही या घटनेबाबत कुठलीही माहिती मिळालेली नव्हती। त्यामुळे आपण जर पाहिलं तर आता या सगळ्या लोकांनी गर्दी करू नये, तर पोलिसांना यायचं आहे, बचाव करायचा आहे आणि पोलीस आव्हान जे आहे ते करत आहेत की ट्रॅफिक जाम होऊ नये किंवा हे लोकांना बाहेर काढायचे त्यासाठी अँब्युलन्स लागणार आहे, अग्निशमन दलाच्या गाड्या लागणार आहेत। त्यामुळे लोकांना आव्हान करण्यात येते की लोकांनी त्या ठिकाणी जाऊ नये, गर्दी करू नये आणि लोकांना रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करावा।